शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत नागपूर पोलिसांनी हिंगणा MIDCतील एका छापखान्यावर छापा टाकलाय। या कारवाईत बालभारतीच्या तब्बल 20,000हून अधिक बनावट पाठ्यपुस्तके जप्त करण्यात आली आहेत। बालभारतीचे उत्पादन अधिकारी राकेश पोटदुखे यांनी दिलेल्या गोपनीय माहिती आणि तक्रारीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित टोळी बेकायदेशीररित्या सरकारी पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती बाजारात वितरित करण्याच्या तयारीत होती। विद्यार्थ्यांची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवण्याचा हा प्रकार असून यामुळे शैक्षणिक व्यवस्थेलाच धोका निर्माण झालाय। जी गोपनीय माहिती मिळाली आम्हाला, तर त्या पद्धतीने आम्ही नागपूर भंडारातले काही कर्मचारी इथं आलो, पाहणी केली। तर इथं डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत। इथं आपला वॉटरमार्कचा कागद नाही आहे। बालभारती नेहमी छपाई देताना वॉटरमार्कचा कागद देत असतं आणि ही छपाई जी आहे ही टेंडर पद्धतीने मागून ते काम दिलं जात असतं बालभारतीकडून। तर ही इथं तसंच काही आढळलेलं नाही। हे काम जे आहे तर सोहेल एंटरप्राइजेस ठाण्याला दिलं होतं, तर ते आता इथं ही नागपूरमध्ये छपाई सुरू आहे। लहान मुलांना चांगले संस्कार घडावेत म्हणून बालभारती नेहमी एक दर्जेदार पाठ्यपुस्तकं तयार करत असतो आणि तेही माफक हे दर्जेदार पुस्तकं, चांगला प्रिंटिंग कागद आणि माफक किंमत याच्यात हे बालभारती काम करत असतात। तर या मेन उद्दिष्टालाच हे डुप्लिकेट पुस्तकं छापून परस्पर हे काम केले जात आहे आणि हे योग्य नाही आणि हे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल।